अरे उघडा की गिफ्ट, बघू दे की सगळ्यांना. धैर्य, बघितलं? अहो आपण एकत्र किती छान दिसतो. आपली जोडी ना एक नंबर हिट आहे. नाही म्हणजे आता लोकांच्या मनात आपली जोडी कायम राहणार, पण तुमच्या मनात आपण घालवलेले एकत्र क्षण, आपलं प्रेम कायम तुमच्या मनात राहावं म्हणून माझ्याकडून तुम्हाला हे गिफ्ट. बघा बरं, छान आहे ना? आपल्या प्रेमाला कधीच कुणाचीच नजर नको लागायला. एक मिनिट. हा चला, प्रेमला तर तीट लावून झालीये. आता आमच्या नात्याला कुणाची नजर लागायला नको म्हणून ही फ्रेम ना सगळ्यांना दिसल अशा ठिकाणी लावायला पाहिजे, नाही? कुठं लावूयात बरं? त्याचं काय होतं, मी आपल्या रूम मध्येच लावणार होते, पण रूम मध्ये लावली तर मग सगळ्यांना दिसणार कशी ना, म्हणून मग सगळ्यांना दिसल अशा ठिकाणी लावते. रिने, अगं सांग की कुठं लावू? मी काय म्हणते सावे, आपण एक नाही इथं इथं मागे लावूया. इथं नाही नाही, देवघराच्या इथं नको. तिकडं चला की. अरे तिथं कशी लावणार बरं? काय पण बोलतो. नाही काय? हा धर, पकड, देकड. हा परफेक्ट जागा आहे. आता ही फ्रेम इथं कायम झळकत राहिली पाहिजे, नाही? नाही रीना, परत होय, छान दिसते. झालं तुझं की अजून काही गिफ्ट द्यायचं बाकी आहे? बघितलं? अहो किती प्रेमानं मी गिफ्ट आणलं होतं. त्या गिफ्टचं कौतुक करायचं राहिलं बाजूला, यांचा रागच बघून घ्या. जाऊ दे, किती रागवले तरी शेवटी आहेत माझेच. आता आमचा ह्यांचा राग आज ना उद्या तर मावळेलच, आणि मी त्यांना तो मावळायला लावणारच. बरं आहो, झालं गिफ्ट देऊ. बघितलं कसे नाकावर राग धरून तुरु निघून गेले. ठीक आहे, आता त्यांचा राग जावा म्हणून त्यांच्या आवडीचा स्वयंपाक बनवणार आहे मी. तर मंडळी, आज पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. अनुराधा, अजून तू इथंच उभी आहेस वय? अगं तुला जावायची की काळजी आहे की नाही? जा जा जा, आटोप लवकर पटकन. ती यायची वेळ मिठाई पण आणायची राहिली बघ अजून. आवर जा जा, ते रजिस्ट्रार पण येणार आहेत, त्यांच्याशिवाय जमिनी कशा नावावर होणार? हे पण वेळेत येणार नाहीत आज. माणसं अशी ना. बघ की
मला लय भीती वाटायला लागली. अरे बघ की काय काय बोलायला लागलेत. खरं तेच बोलतोय. आता येतच असतील. जा जा जा, आटप पटापटा तयारी कर जा. केतन, केतन अरे बघ की जरा भाऊच्या अवस्था बघ काय. तुला काहीच वाटत नाही का त्यांच्याबद्दल? अरे तुला एवढं लहानाचं मोठं केलं आणि त्या भाऊंची अशी अवस्था बघून तुझ्या मनाला काय बी वाटणं झालंय. जरा काहीतरी वाटत आहे त्यांना समजावून की जरा. प्लीज पाया पडतो, सगळेच गप्प बसा. अरे बघे आई, मी आहे ना इथं पुढे कुणालाच काहीच समजवायला जाणार नाही. अहो कशाला डोकं फोडायलायचा माझं? काल सांगितलं होतं की ते तुला, सांगितलं होतं की नाही भाऊंना घे आणि या घरात निघून जा म्हणून. तिथं तुम्ही ऐकत नाही असं, तिकडे ती कान तो बघायला लागलाय माझा. हे सगळं बसू दे की नाही, माझ्यावरच मरण यायला लागलं, माझ्यावरच मरण यायला लागलं. केतन, केतन, अरे केतन्या, काय झालं या पोराला? मी म्हणतो चिडचिड करायला का लागलाय? बरोबर आहे भाऊ तुमचं. केतन असं वागणाऱ्यातला नाही, काहीतरी नक्की घोळ आहे. केतनचा कसला तरी नाईलाज झालाय. काय काय झालं म्हणायचं याला? अहो ते काहीतरी झालं असेल त्याचं. मी बोलते की नंतर त्याच्याशी, तुम्ही नका टेन्शन घेऊ. हा तुम्ही गोळ्या घ्या जा तुमच्या, तोपर्यंत मी तुमच्या नाश्त्याची तयारी करते. अनुराधा, जावई येणार आहेत, तुला काय कौतुक आहे का नाही त्यांचं? ना आपण नाश्ता करीत बसायचो वय. भाऊ अहो कुणी येणार नाहीये. नाही म्हणजे ते आज येणार नाही आहेत, त्यांचं काहीतरी काम निघालंय. मगाशी सावी संग फोनवर बोलणं झालंय माझं. हा तुम्ही जा, तुमच्या गोळ्या घ्या की मी करते नाश्त्याची तयारी. हा ते सावीने मला कसं फोन नाही केला म्हणायचा? म्हणजे कमाल आहे या पोरीची. म्हणजे जमिनीचं काय करायचं आता? म्हणजे जा भाऊ गोळ्या घ्या आधी. हा अरे एवढी तयारी करून ठेवली जिमनी नावावर करायच्या त्यांच्या. सावीन कसं तुला काय होऊन बसले हे समजा. इथं भाऊंचा आजार वाढत चाललाय आणि या केतन असं का वागायला लागलंय? जेव्हा मला सगळ्यात जास्त गरज आहे त्याची, तेव्हा असं का वागायला लागलंय? काय पण कळेनाच नाही. कसं सावरू मी हे सगळं एकटी? कसं सांभाळू? धैर्य काय आहे? का सहन करताय तुम्ही तिचं? अहो तुम्ही त्या मुलीला हकलून का देत नाही या घरातून? काय चाललंय हे? बोला धैर्य. बोला. ओ डोक्यात जाते ती माझ्या. मला ना आता तिचं काही आवडत नाहीये. तुम्ही हकलून द्या तिला आत्ताच्या आत्ता. बाबा बाबा तुम्ही तरी बोला ना यांना काहीतरी. काय चाललंय हे? का राहू देत आहे तिला या घरात? का त्रास देत आहे मला आता? काही सहन होते. हे सगळं माझ्यासोबतच का होतंय? बाबा बोला काहीतरी. मला नकोय ती मुलगी या घरात. बोला धैर्यांना. धैर्य हकला तिला. मला नकोय ती मुलगी या घरात. बोला ना काहीतरी. का राहू देताय तुम्ही तिला? हकलून द्या तिला. हकलून द्या आत्ताच्या आत्ता. हकलून द्या तिला. धैर्य. एक शब्दही बोलायचा नाही आता. आधीच तिने डोकं फिरवलंय माझं. आता तुम्ही ना माझ्या समोर बडबड करून अजून डोक्याचा दही करू नका.
हे मामा, काय चाललंय? हा शी, हे सगळं होत असताना तू शांत कसा बसतो रे? तुझ्या जागी मी असतो का नाही तर मी एवढं सहन केलं नसतं, शांत बसलोच नसतो मी. होय, माझ्या पोरीचा असा अपमान केला असता ना कुणी तर मी अख्खं जग पेटवलं असतं. पण हा मामा काय एवढा शांत बसला ना, काय कळना झालंय. ताई बाहेर ये. इकडचं तर आता मला पाहिजे तसंच व्हायला लागले. खरं तिकडं घरी कसं असेल सगळं? पाहुणची तब्येत ठीक असेल ना? केतन दादाचं नेमकं काय चाललंय आईला कळलं असेल का? आई कशी असेल? ती एकटीच बिचारी तिकडे सांभाळत असेल. भाऊंची ही अशी अवस्था झाल्या हे सांगू का सावीला? केतन सुद्धा लई टेन्शन मध्ये आहे. त्याचं तर काय चाललंय काय बी कळना. नाही खरं नको. सावी तिकडं सुद्धा लई त्रासात असेल. तिला इथलं काही सांगितलं तर उगाच जास्तीचं टेन्शन येईल तिला. नाही पण भाऊंना हे असं नुसतं ठेवलं आणि त्यांचा आजार अजून बळावला तर? नाही नाही, त्यासनी लवकर चांगल्या डॉक्टरकडे नेलं पाहिजे. आणि ते समज करायचं असेल तर सावीची मदत लागणारच. वय आता या समध्यात फक्त सावीच मदत करू शकते. इकडं आड आणि तिकडे येईल अशी अवस्था झाली माझी. सावीचा फोन देवानं ऐकलं म्हणायचं माझं. हॅलो आई कामात होतीस का ग? अगं काम काय आहेतच रोजची. तू सांग, तू कशी आहेस बाळा? मी बरी आहे. मगाशी रीना पराग पण आले होते बघितलं. त्यांची पण लई मदत होती मला. बरं मला सांग, भाऊ कसे आहेत? हो, जे काय झालं ते सांगू का सावीला? नाही नको. बरे आहेत की, बरे आहेत भाऊ. औषधं घेत आहेत ना? आजची औषधं घेतली? वय वय, मगाशी नीट नाश्ता करायला लावला त्यांना आणि गोळ्या बी दिल्या. मग ठीक आहे. बरं आई, मला सांग, तुझं केतन दादाशी काय बोलणं झालं? का वागतोय तो असा? आणि वहिनी कुठे गेलीये? तिने काहीच सांगितलं नाही. दादावर काही प्रेशर आहे का? तू विचारलंस का त्याला काय? विचारलं समजा माप, पण एका पण प्रश्नाचं धड उत्तर दिलेलं नाही त्यानं. आणि सकाळी सकाळी चिडून कुठंतरी बाहेर गेला. काही न खातच गेलाय का? अजून आलेला नाही. आणि त्या दीपाला मी कधीपासून फोन लावते तर ती फोन बी उचलणं झाले माझं. काय करायचं या दोघांचं काहीच कळना झालं. आई, काल जे काय झालं त्यामुळे भाऊंना लय त्रास झाला असेल ना? त्रासाचं राहिलं बाजूला, खरं त्यासनी काल जे काय झालं त्यातलं काय पण आठवणा झालंय. सावेर, तू इकडचा लोड घेत बसू नकोस. इकडचं सगळं मी बघते.
तुझ्या कामासाठी गेलेस ना, ती लई मोठी लढाई आहे बाळा. तू काळजी घे हा. ते झालंच ग. खरं तुम्हाला आत्ता माझी एवढी गरज आहे आणि मी इथं अशी. सावे, अगं पोरीचं एकदा लगीन झालं ना की सासरच घर असते तिचं. तिने सासरीच लक्ष द्यायचं असते. हा, त्यामुळं तू इथली काळजी सोड, सासरी लक्ष दे. आणि इकडं काय झालं तर मी आहेच की. तू आहेसच, पण तरी काही झालं तरी तुम्हाला लगेच फोन करायचा. पोरगी सासरी आली म्हणजे माहेरचं तिचं नातं तुटलं असं थोडी असतं. खरं तुला सांगून काही उपयोग पण नाही. ते काही नाही. आई तुम्हाला प्रॉमिस कर, काही झालं कुठलाही प्रॉब्लेम आला तरी तू लगेच मला फोन करशील. प्रॉमिस कर मला. अगं मी. आई तू आधी प्रॉमिस कर बरं. बरं बाई, प्रॉमिस. बस. ठीक आहे, ठेवते आता मी. बाय. देवा, माझ्या भाऊंना लवकर आधीसारखं कर. मला माझे आधीचे भाऊ बघायचे. त्यांच्या जमिनी लवकरच त्यांच्याकडे परत मिळवून द्यायची ताकद दे मला. केतन दादाच्या मनात जे काय चाललंय ते लवकर संपू दे आणि सगळं अधिकत नॉर्मल होऊ दे. जेवढं झालं तेवढं बास आहे आता. खरं आता इथून पुढे माझ्यामुळं माझ्या माणसांना कुठलाच त्रास व्हायला नको. चल ये 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 ये. सांगशील का मला काय चाललंय? कुठे घेऊन चाललंयस तुम्हाला? हो हो सगळं सांगणार. जरा दमदर. चल 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 चल. काय तुझ्या डोक्यात चाललंय कोणास ठाऊक. शोकसभा, नरकवासी दामिनी मुजुमदार. हे काय आहे? हे काय आहे सगळं? काय आहे सगळं? शिक्षा आहे शिक्षा. काय शिक्षा? माझ्या पोरगीला रडवलंस ना, त्याच्या 100 पटीने रडायला लावणार आहे मी. थांब थोडा वेळ. काय थोडा वेळ थांब. पत्रकार येतच असतील. ते आलेत ना की तुझ्या विरोधातल्या जे जे काही गोष्टी आहेत ना माझ्याकडे, त्या सगळ्या त्यांना सांगणार आहे. कळू दे सगळ्या जगाला. ज्या मुजुमदारांना ते डोक्यावर घेऊन नाचतायत, त्यांचा उदो उदो करतायत ना, त्यांचा खरा चेहरा काय आहे ना ते कळू दे. त्यांच्या हाताला किती आणि कुणाकुणाचं रक्त लागलंय तेही कळू दे. त्या नायकांच्या घराशी असलेले वैर किती जुनं आहे ते पण कळू दे. आणि त्या वैऱ्यापायी तू काय काय करून बसलेस तेही कळू दे. कळू दे सगळ्या जगाला. ताई तुला सांगतो, हे जर सगळ्या जगासमोर आलं ना तर तुला तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही. मरणाशिवाय ऑप्शन नाही तुझ्याकडे. त्यानंतर तुझ्या त्या लाडक्या पोराची घाई गडबड व्हायला नको ना, म्हणून ही शोकसभा आधीच भरून ठेवली आहे मी. काय बोलतोस तू? हे जे खरं आहे, सत्य आहे आणि जे गरजेचं आहे तेच बोलतोय मी. हे बघ ताई, मला सुद्धा हे सगळं करताना मजा येत नाही, पण तू माझा नाईलाज करतेस. अगं मी किती वाट बघितली, किती वेळा म्हटलं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. तुझ्या त्या लाडक्या पोराला धैर्याला किती चान्स दिले, पण नाहीच. माझं काय तुम्हाला कळतच नाही. आता सुद्धा त्या भाऊची नात
धैर्यची बायको म्हणून घरात आहे. कळतंय का तुला? अरे कळतंय, सगळं कळतंय, पण मी काय करू सांग ना. कसं काढू तिला बाहेर? बघतोस ना काय चाललंय ते. अरे अरे माझे हात सुद्धा दगडाखाली अडकलेत रे. अरे बापरे, दामिनी मुजुमदाराचे हात दगडाखाली अडकलेत. ताई, अगं तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ग. अगं किती तू धाडशी, करारी, मास्टर माइंड, आणि तू त्या सावीकडनं असं हारलीस. हे बघ, आता खेळ कसला तरी डाव आणि हाकल तिला. मी तर म्हणतो तिला त्या जमिनी हव्या आहेत ना, त्यासाठी हे सगळं नाटक करते ना ती. अरे फेक सगळे जमिनीचे कागदपत्र तिच्या तोंडावर आणि जा म्हणावं या घरातून. बघ, आता काय तुमचं नुकसान होतंय का फायदा होतोय याच्याशी माझा काडी मात्र सुद्धा संबंध नाही. मला फक्त एकच गोष्ट माहित आहे, माझ्या इराला, माझ्या पुरीला आनंदात बघायचं आहे. आणि ती ज्यावेळी धैर्याची बायको होईल, मुजुमदारांची सून होईल, त्याच वेळी तिच्या चेहऱ्यावर हसू उमटेल. आणि ते होणार नसेल तर कुणा कुणाला कसं रडवायचं हे मला चांगलंच माहित आहे. आणि हे बघताय, यावेळी हा दया कुणालाच अजिबात दयामया दाखवणार नाही. दया, तुला काय म्हणायचं मला सगळं कळतंय. चल एक वेळ मी तू सांगतोय तसं वागे नाही, पण तुलाही माहिती आणि मलाही माहिती की धैर्य या सगळ्या गोष्टींसाठी कधीच तयार होणार नाही. हे बघ, ते मला काय माहित नाही, काहीच माहित नाही मला. मी काही तर ऑप्शन द्यायला बसलेलो नाही. तू त्याला प्रेमानं समजाव, नाही तर मारून मुटकून समजाव, पण समजाव. पण ही गोष्ट झालीच पाहिजे. ती पोरगी धैर्याच्या आयुष्यात नकोय म्हणजे नकोय. अरे पण सॉरी ताई. हे बघ, तुला जर हे जमणार नसेल तर तू बाजूला हो, मला माझं काम करू दे. हे बघ, माझा नाईलाज करतेस तू. मी आत्ताच्या आता सगळे पुरावे मीडिया समोर सादर करेन. ठीक आहे, मी तू सांगतोस तसं करते. पण दया, मला फक्त थोडा वेळ हवाय. थोडा? 24 तास. किती? 24 तास देतोय मी तुला. जे काय करायचंय ते त्यामध्ये कर. त्या सावीला तू घरातून घालवलं पाहिजेस म्हणजे पाहिजेस. नाहीतर तुला माहितच आहे मी काय करू शकतो ते. धैर्य मुजुमदार, अरे मला दुसरी काही कामं नाही आहेत का? हा, किती वेळ ताटकळणार आहे तुम्ही मला? अरे तुम्ही त्या दिवशी मला पीड केलं म्हणून मी माझा प्रोजेक्ट होल्डवर ठेवला, पण त्या कॉल नंतर तुमच्याकडून काहीच कॉन्टॅक्ट नाही. ना फोन, ना मेसेज, ना मेल. सॉरी मिस्टर धैर्य, पण मी याच्यानंतर अधिक वेट नाही करू शकत, अजिबात नाही. कदम साहेब, हे बघा, मी तुम्हाला कॉल मेसेज करणारच होतो. मला फक्त 2 दिवसांचा वेळ द्या. हे बघा, आपला प्रोजेक्ट लवकर सुरू होईल याची गॅरंटी आहे. पण काय ना, काही गोष्टी राहिल्यात ज्या क्लिअर व्हायच्यात. त्या एकदा क्लिअर झाल्या की लगेच आपण सुरू करूयात. अरे अजून काय क्लिअर करणार आहात तुम्ही? हा, अख्ख्या कोल्हापूरला कळलंय तुम्ही त्या जमिनी फसवून मिळवल्यात. नाही कदम साहेब, हे बघा, मी आधीही सांगितलं तुम्हाला, अहो खोटं आहे ते सगळं. सगळ्या अफवा आहेत त्या.
सगळ्या अफवा. हा? अरे अफवा एखादीच असते. मुख्यमंत्र्यांचा आलेला फोन ही पण अफवा आहे. नाही ते म्हणजे कॉल आला होता त्यांचा, पण तो वेगळ्या कारणासाठी आला होता. हे बघा, त्या जमिनीचा जो काही व्यवहार झालाय ना, तो कायद्याच्या चौकटीत राहून झालाय. त्यात कसली फसवाफसवी केल्या गेलेली नाहीये. इतकं खोटं कसं काय बोलू शकतो हा माणूस? आत्ताच्या आत्ता पोराशी बोल. चल. धैर्य, त्या सगळ्या जमिनी या पोरीला देऊन टाक. हो, त्या जमिनींची आपल्याला काही गरज नाही. आई अगं काय बोलतीयस तू? बरोबर बोलते मी. त्या जमिनींची आपल्याला काही गरज नाहीये. देऊन टाक हिला. तुम्ही ऐकलत ना मी काय बोलले ते? आई धैर्य, हा माझा अपमान आहे. येऊ शकता तू. नाही हे बघा कदम साहेब, आय एम सो सॉरी, पण अहो अहो ऐकून तरी घ्या कदम साहेब. अहो आपण बोलूया की यावर. आई अगं काय हे सगळं? आई अगं चल म्हटलं ना. इथं काय व्हायला लागले नेमकं? आई तुझ्या डोक्यात काय चाललंय मला माहित नाही, पण एक गोष्ट सांगतोय, काही झालं तरी त्या जमिनी मी माझ्या हातातनं जाऊ देणार नाहीये. तुला माझं ऐकावं लागेल. मी सांगते ना, त्या जमिनी आपल्याला नकोयत म्हणून. का का नकोयत आपल्याला त्या जमिनी? मला उत्तर दे आई. हे बघ, त्या जमिनी मिळवण्यासाठी मी काय काय केलंय हे तुला चांगलंच माहिती आहे. आई अगं तुझंच तर स्वप्न होतं ना, त्या भाऊंचा हारलेला चेहरा बघणं, त्याच्या त्या सगळ्या जमिनी आपल्याकडे असणं. आणि मी खूप मेहनत केली इथपर्यंत येण्यासाठी. अगं नोकरासारखा राहिलोय मी. धुनी भांडी केलीत, कचरा काढलाय. ज्या लोकांची लायकी नाहीये त्यांचं ऐकून घेतलंय. ज्या लोकांची लायकी नाहीये त्यांना माझा, या धैर्य मुजुमदारचा किमती वेळ दिलाय. आणि आता जर मी त्या जमिनी सावीला परत दिल्या तर माझ्या इज्जतीचं काय? त्या जमिनी माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाच्या आहे, हे समजत कसं नाहीये तुला? हे दादा, हा काय वेगळाच पिक्चर सुरू झालाय मधूनच? माहित नाही आता आईचा काय नवीन प्लॅन आहे का? तिला जमिनी खरंच नकोशा झाल्यात, काय कळणं झालंय बघ. सासूबाईंना मी चांगलंच ओळखते. ज्या जमिनींसाठी पार रक्ताचं पाणी केलं, त्या अशा अचानक नको का झाल्या? हा नक्कीच काहीतरी वेगळा विषय. हे बघ धैर्य, तू तू जरा शांत हो. बस, ऐक माझं, बस. धैर्य बघ,
ना जरा डोकं शांत ठेवून मी काय सांगते ते ऐक. हे बघ, आपल्याला नको त्या जमिनी. त्या जमिनीला काय सोनं लागले का? आपण कितीतरी जमिनी अशा विकत घेऊ शकतो रे. आपल्यासाठी आता महत्वाचं काय आहे, ती मुलगी या घरातनं जाणं. कारण जोपर्यंत ती या घरातनं जात नाही तोपर्यंत तुझ्या आणि इराच्या लग्नाचा मुहूर्त निघू शकत नाही. आणि जर तुमचं दोघांचं लग्न नाही झालं ना तर काय आई? काही नाही. आई, काहीतरी विचारतोय मी तुला. मला उत्तर हवंय, नाहीतर काय होईल? आई, काहीतरी लपवतेस तू माझ्यापासून. काय येते आई? का करतेस हे सगळं? हे बघ आई, तू अशी शांत बसू शकत नाही. माझ्यासाठी खूप महत्वाचा व्यवहार आहे हा. सांग, काय प्रॉब्लेम आहे? सांग मला. धैर्य. आई आहे तुझी ती. ते जे सांगते ते कर. तुझंच भलं आहे. उगाच हुशारून काही प्रश्न विचारू नकोस. तुला विचारलं मी. विचारलं का तुला? तुझा काय संबंध आहे आमच्या मध्ये बोलायचा? हा, नक्की तूच काहीतरी सांगून आईचे कान भरले असणार. काय सांगितलंय तिला? बोल, काय सांगितलंय? ए मामा, तुला जे करायचंय ना ते कर जा. मी घाबरत नाही तुला. आणि तुला असं वाटत असेल अशा या फालतू धमक्या देऊन प्लॅन करून मी त्या जमिनी माझ्या हातातनं सोडून देईन, तर असलं काही होणार नाहीये. लक्षात ठेव.